नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आषाढ महिन्यातील कामिका एकादशी हा तो पावन दिवस आहे, ज्या दिवशी साक्षात भगवान श्रीहरी विष्णूची कृपा पृथ्वीवर अवतरते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या संत संप्रदायात आणि विशेषतः गजानन भक्तांसाठी या कामिका एकादशीचा श्री गजानन विजय या महाग्रंथाशी एक अतिशय गूढ आणि अलौकिक संबंध आहे. आपण रोज गजानन विजय ग्रंथाचे अध्याय वाचतो, पण कामिका एकादशीच्या दिवशी ग्रंथातील नक्की कोणता अध्याय वाचल्याने जन्माजन्माचे पाप आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते? ग्रंथातील 21 अध्यायांमध्ये असे कोणते रहस्य दडले आहे जे तुमच्या संकटांना क्षणात भस्मसात करू शकते? दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथाची रचना करताना अशा कोणत्या अध्यायाची जोड या एकादशीची लावली होती, आणि या पावन दिवशी ग्रंथाचे वाचन केल्याने भक्तांच्या आयुष्यात कोणते भूतो न भविष्यती चमत्कार घडून आले? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत कामिका एकादशी आणि श्री गजानन विजय ग्रंथातील अध्यायांचे सर्वात मोठे गुप्त रहस्य. जर तुम्ही गजानन महाराजांचे सच्चे भक्त असाल आणि रोज किंवा एकादशीला पोथी न वाचता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजचे हे रहस्य तुमच्या भक्तीची आणि पोथी वाचनाची दिशा कायमची बदलून टाकेल. भक्तांनो, पद्मपुराणात कामिका एकादशीचे वर्णन करताना साक्षात भगवंताने सांगितले आहे की कामिका एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्मतेसारखे महापापही नष्ट होते. या दिवशी केलेला जप, तप आणि ग्रंथाचे वाचन 1000 पटीने फळ देते. संत दासगणू महाराजांनी लिहिलेला हा श्री गजानन विजय ग्रंथ हा केवळ एक ग्रंथ नसून साक्षात गजानन महाराजांचे शब्दरूपी स्वरूप आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही एका मंत्राप्रमाणे काम करते. पण कामिका एकादशीच्या दिवशी जेव्हा ब्रह्मांडात सात्विक लहरी तीव्र असतात, तेव्हा या ग्रंथातील अध्यायाचे पाठन केल्यास त्याचा परिणाम भक्ताच्या नशिबावर कसा होतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांनो, गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे एक वेगळे सामर्थ्य आहे. परंतु कामिका एकादशीच्या दिवशी खालील अध्यायाचे पाठन करण्याचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. या अध्यायात महाराजांनी भास्कर पाटलाला दिलेली अनुभूती आणि कोरड्या विहिरीला पाणी आणण्याचा चमत्कार आहे. कामिका एकादशीला 5वा अध्याय वाचल्याने घरातील अन्नधान्याची कमतरता आणि पाण्याचे वस्तूचे दोष कायमचे दूर होतात. कामिका एकादशी ही पाप आणि आजारपणातून मुक्ती देणारी मानली जाते. ग्रंथातील 14व्या अध्यायात महाराजांनी क्षयरोग आणि असाध्य आजार दूर केले आहेत. या एकादशीला हा अध्याय वाचल्याने घरातील आजारपण पळून जाते. एकादशीच्या दिवशी 21व्या अध्यायाचे पाठन करणे म्हणजे महाराजांच्या चरणी पूर्ण आत्मसमर्पण करणे होय. हा अध्यायाच्या वाचनाने कामातील सर्व अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात. भक्तांनो, पोथी वाचनाचे खरे रहस्य काय आहे? केवळ शब्द वाचणे म्हणजे वाचन नव्हे. एका कामिका एकादशीच्या दिवशी नाशिकच्या एका भक्तावर खूप मोठे कर्ज आणि कोर्टाची केस चालू होती. तो पूर्णपणे खचला होता. त्याला कोणीतरी सांगितले की कामिका एकादशीला गजानन महाराजांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावून निष्ठेने श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन कर. त्या भक्ताने कामिका एकादशीच्या दिवशी संकल्प केला, उपवास धरला आणि अतिशय भावुक होऊन ग्रंथाचे वाचन केले. पोथी वाचताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि काय आश्चर्य, एकादशी संपल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात त्याच्या कोर्टाचा
निकाल त्याच्या बाजूने लागला आणि त्याच्या कर्जाचा मार्ग मोकळा झाला. हे सामर्थ्य पोथीतील अक्षरांमध्ये नाही, तर कामिका एकादशीच्या पावन दिवशी महाराजांवर ठेवलेल्या श्रद्धेत आहे. जर तुम्ही या कामिका एकादशीला श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करणार असाल तर या सोप्या नियमांचे पालन नक्की करा. सकाळी किंवा संध्याकाळी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पाटावर लाल व पिवळे वस्त्र अंथरून ग्रंथाची स्थापना करा. ग्रंथासमोर गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवा. वाचनापूर्वी महाराजांना आणि ग्रंथाला तुळशीचे पान अर्पण करा, कारण एकादशीला तुळशीला विशेष महत्त्व आहे. वाचताना मनात कोणताही वाईट विचार किंवा संताप ठेवू नका. पूर्ण एकाग्रतेने गणगण गणात बोतेचा जप करत अध्याय पूर्ण करा. भक्तांनो, या कामिका एकादशीला गजानन विजय ग्रंथातील अध्यायांचे हे रहस्य लक्षात ठेवा आणि महाराजांची कृपा प्राप्त करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि अध्यायांचे हे रहस्य आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा जय श्री गजानन किंवा गणगण गणात बोते. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि रहस्यात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.